Hello students, I welcome all of you on the platform of MPPT online lecture series. My name is Akshay Londe and this is your channel AHL Lecture. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण स्प्रिंग मास सिस्टीमचा थेरी कन्सेप्ट बघितला होता, ज्याच्यामध्ये जे मास स्प्रिंगला अटॅच केलेलं आहे हे मास अबाउट द मेन पोझिशन काय होत असतं, ऑसिलेट होत असतं, म्हणजेच टू अँड फ्रो अशी त्याची मोशन होत असते. तर वेगवेगळ्या पोझिशनला म्हणजेच मीन पोझिशनला, एक्स्ट्रीम राईट पोझिशनला, एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशनला ही जी बॉडी आहे या बॉडीची वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन हे काय येतं आणि किती येतं हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. बरोबर, एक्स्ट्रीम राईट पोझिशनला म्हणजे ऑब्जेक्ट ज्या वेळेला इथं जाईल त्यावेळेला त्याची वेलॉसिटी 0 असते, तसं डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स आणि ऍक्सेलरेशन मॅक्सिमम येतं. मीन पोझिशनला त्याची जी वेलॉसिटी ती मॅक्सिमम होते, डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स, ऍक्सेलरेशन 0 होतं. तर या सगळ्या बेसिक गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. जर तुम्ही पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल तर नक्कीच पाठीमागचं लेक्चर पहिल्यांदा बघा आणि नंतर तुम्ही आजचं लेक्चर बघू शकता. आज आपल्याला बघायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. ठीक आहे, तर बघा हेडिंग लिहा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. असा पार्टिकल जो लिनियर एसएचएम करतोय त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काय ते बघायचं. हेडिंग लिहा इथं, differential equation of a particle performing linear SHM. बरोबर, असा एक पार्टिकल जो पार्टिकल काय करतोय, लिनियर एसएचएम करतोय. बरोबर, तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काय येईल ते आपल्याला बघायचं, त्याचं एक्सप्रेशन काय ते बघूयात आपण. ठीक आहे, तर बघा इथं एक लिनियर पाथ आहे, या लिनियर पाथचा ही मेन पोझिशन आहे. ठीक आहे, ही आहे मेन पोझिशन आणि या मेन पोझिशन वरती एक पार्टिकल आहे. तो पार्टिकल काय करतोय, एसएचएम करतोय, म्हणजेच काय करतोय, टू अँड फ्रो अशी मोशन करतोय. ही त्याची मेन पोझिशन आहे, म्हणजे या ठिकाणाहून सपोज तो या ठिकाणी गेला, परत माघारी येणार आहे, परत इकडे जाणार आहे, परत इथे येणार आहे, त्यावेळेस त्याची एक सायकल कंप्लीट होईल. याला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर, सिंपल हार्मोनिक मोशन एक कसली मोशन असते तर पिरियडिक मोशन असते आणि टू अँड फ्रो मोशन असते. मग असा एक पार्टिकल आहे, तो पार्टिकल काय करतोय, एसएचएम करतो. ठीक आहे, त्या पार्टिकलचं मास एम इतका आहे असं आपण मानूयात. मग इथे लिहू शकतो आपण, कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. ठीक आहे, अबाउट द मीन पोझिशन, मीन पोझिशनच्या अबाउट तो काय करतोय, लिनियर एसएचएम करतोय. पाथ कसा आहे, स्ट्रेट, त्यामुळे लिनियर. आणि सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे पिरियडिक आणि टू अँड फ्रो मोशन असते, त्याला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, ओके. आता हा पार्टिकल एसएचएम करतोय आणि एका पर्टिक्युलर इन्स्टंटला आपण त्याच्याकडे बघितलं, त्यावेळेस अज्युम करूयात की तो हिथं होता. काय अडचण आहे का? बघा काय सांगतोय मी, हा पार्टिकल एसएचएम करत होता आणि एका पर्टिक्युलर मोमेंटला किंवा एका पर्टिक्युलर इन्स्टंटला आपण त्याच्याकडे बघितलं, त्यावेळेला आपल्याला दिसलं असं की तो हिथं होता. मग या ठिकाणी या पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट एक्स इतकं झालंय असं आपण मानू शकतो. बरोबर आहे का? ठीक आहे, म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, लेट एम बी द मास, बरोबर, मास ऑफ ए पार्टिकल. त्या पार्टिकलचं मास आपण एम इतका आहे असं पण मानलं आणि मी काय सांगितलं की एका पर्टिक्युलर इन्स्टंटला म्हणजे एका पर्टिक्युलर मोमेंटला तो पार्टिकल आपल्याला या ठिकाणी दिसला. ठीक आहे, किती डिस्प्लेसमेंट झालंय, त्याचं डिस्प्लेसमेंट नेहमी मेन पोझिशन पासून घेतलं जातं, त्यामुळे ते एक्स इतकं दाखवलंय. म्हणजे आपण म्हणू शकतो, लेट ऍट एनी इन्स्टंट द पार्टिकल is at point P. बरोबर, द पार्टिकल इज ऍट पॉइंट P. तो पार्टिकल P या ठिकाणी होता अँड whose डिस्प्लेसमेंट, त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं
तर एक्स इतकं डिस्प्लेसमेंट झालंय असं आपण मानतोय. बरोबर, इथपर्यंत काय अडचण? मला वाटतं इथपर्यंत काय अडचण नसेल. तो पार्टिकल मी काय सांगितलं, SHM करतोय, त्याचं मास m इतकं आहे आणि एका इन्स्टंटला तो मला इथं दिसला, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं होतं, तर एक्स इतकं डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो पार्टिकल आहे, या पार्टिकल वरती रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होत असेल. बरोबर, काय अप्लाय होत असेल? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स आपण पाठीमागच्या 2 लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी टुवर्ड्स द मीन पोझिशनच अप्लाय होत असतो. म्हणजे हा पार्टिकल इथं आहे, तर रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शन मध्ये अप्लाय होणार, कारण की याचं डिस्प्लेसमेंट इकडच्या डायरेक्शन मध्ये झालंय, टुवर्ड्स राईट. त्यामुळे रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शन मध्ये असेल. मग आपण इथं दाखवू शकतो, इथं दाखवतो मी, इथं लिहितो रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स आपण काय करतो, एफ ने इंडिकेट करतो. सो एफ इज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स काय असतो, किती असतो, तर मायनस के इंटू एक्स असतो. बरोबर, के म्हणजेच काय असतो, फोर्स कॉन्स्टंट, आणि एक्स म्हणजे काय असतं, तर डिस्प्लेसमेंट. आणि निगेटिव्ह साईन का लिहिलं इथं, तर ज्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट झालंय त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतो, म्हणून इथं मायनस साईन लिहिलंय. मग आपल्याला हे माहिती, मग इथं आपण लिहू शकतो वी नो restoring force acting on particle is, काय येतो रिस्टोरिंग फोर्स, तर एफ इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स. याला काय म्हणूयात आपण, इक्वेशन नंबर 1 असं म्हणू. ठीक आहे. हा रिस्टोरिंग फोर्स आहे त्या बॉडीवरती जो अप्लाय होतो. रिस्टोरिंग फोर्सचं काम काय असतं, की तो बॉडीला किंवा त्या पार्टिकलला ओरिजिनल पोझिशनला म्हणजेच मीन पोझिशनला आणण्याचं काम करत असतं. सो एफ इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स असं लिहिले. ठीक आहे. आता रिस्टोरिंग फोर्स जर बॉडीवरती अप्लाय होत असेल, तर या रिस्टोरिंग फोर्समुळे ती बॉडी किंवा तो पार्टिकल ऍक्सलरेट होत असतो. फोर्स अप्लाय केला म्हणजेच पार्टिकल काय होणार, ऍक्सलरेट होणार. आणि आपल्याला ऍक्सलरेशनची डायरेक्शन पण या ठिकाणी माहिती आहे, आपण शिकलोय थेअरीमध्ये. ज्या डायरेक्शन मध्ये रिस्टोरिंग फोर्स असेल त्याच डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन असणार आहे, म्हणजे ऍक्सलरेशन याच डायरेक्शन मध्ये आहे. बरोबर, मग ते ऍक्सलरेशन त्या पार्टिकलचं किती असेल ते आपल्याला लिहायचंय. बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो, लेट द ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज. आता ते जे ऍक्सलरेशन आहे त्या पार्टिकलचं, ते ऍक्सलरेशन आपल्याला डिफरन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं. मग डिफरन्शियल फॉर्म मध्ये म्हणजेच कसं लिहिणार, तर आपल्याला माहिती आहे ऍक्सलरेशन म्हणजेच काय असतं, तर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आपण कसं लिहितो, तर डीव्ही अपॉन डीटी. याचा अर्थ काय, की व्हेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसं टाइम चेंज होईल तशी व्हेलॉसिटी चेंज होती. जरा विचार करा, हा पार्टिकल जसा पुढे पुढे जात असेल तसं टाइम चेंज होते, आणि जसं टाइम चेंज होईल तसं या पार्टिकलची व्हेलॉसिटी सुद्धा काय होत असणार, चेंज होत असणार. आणि व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजेच या पार्टिकलला ऍक्सलरेशन असणार. मग हे डिफरन्शियल फॉर्म मध्ये आपण असं लिहिलं, ए इज इक्वल टू डीव्ही अपॉन डीटी, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे. ओके. बट आपल्याला माहिती आहे की या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. आपण थेरीत शिकलोय की या ठिकाणी व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते, इथं व्हेलॉसिटी 0 असते, इथं पण व्हेलॉसिटी 0 असते, म्हणजे व्हेलॉसिटी तर चेंज होते. बरोबर. मग ही जी व्हेलॉसिटी आपण डिफरन्शियल फॉर्म मध्ये कशी लिहू शकतो, तर व्हेलॉसिटी म्हणजेच डीएक्स अपॉन डीटी, म्हणजेच काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जसं टाइम चेंज होईल तसं डिस्प्लेसमेंट चेंज होते. बघा, टाइम चेंज होईल तसं काय होईल, ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे डिस्प्लेसमेंट, हे कमी 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 होत चाललंय, म्हणजे डिस्प्लेसमेंट चेंज होते, म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डीएक्स अपॉन डीटी. हीच व्हॅल्यू आपण काय करूयात, या ठिकाणी टाकूयात. या ठिकाणी कुठं, या व्हीच्या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला काय मिळेल जरा बघा बरं, ए इज इक्वल टू, मी असं लिहितो डी अपॉन डी, आणि व्हीच्या ठिकाणी मी लिहितो डीएक्स अपॉन डीटी. बरोबर, डीएक्स अपॉन डीटी असं लिहू शकतो. बरोबर, व्हेलॉसिटीच्या ठिकाणी डीएक्स अपॉन डीटी. आता काय करता येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतंय जरा बघा बरं, ए इज इक्वल टू डी इंटू डी म्हणजे डी स्क्वेअर, म्हणजेच डी टू, आणि हा एक्स आहे तसं, याला आपण असं रीड करणार डी इंटू डी, डी टू हा एक्स. आता डीटी इंटू डीटी काय येणार, तर डीटी स्क्वेअर आहे. काय येणार आहे, डीटी स्क्वेअर येणार. सो ए इज इक्वल टू काय आलं, तर डी टू एक्स अपॉन डीटी स्क्वेअर असं इक्वेशन मिळालं आपल्याला. बरोबर, हे काय आहे, तर हे आपल्याला ऍक्सलरेशन ऑफ दॅट पार्टिकल इन टर्म्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. डी टू एक्स अपॉन डीटी स्क्वेअर याचा अर्थ काय, तर डिस्प्लेसमेंटचं 2 वेळेस आपण डिफरन्शिएशन केलेलं आहे.
दोन वेळेस ज्यावेळेस आपण डिफरन्शिएशन करतो कशाचं, डिस्प्लेसमेंटचं, त्यावेळेला आपल्याला ऍक्सलरेशन मिळतं. ठीक आहे. आता जरा बघा, हे आपल्याला काय मिळालं, मी सांगितलं की ऍक्सलरेशन. कुणाचं ऍक्सलरेशन, तर या पार्टिकल्स. ठीक आहे. आता बघा, ऍज पर द न्यूटन सेकंड लॉ, बाय न्यूटन सेकंड लॉ, आपल्याला काय माहितीये बघा, न्यूटन्स लॉ काय सांगतो, न्यूटन सेकंड लॉ आपल्याला सांगतो की ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय झालाय त्याच डायरेक्शन मध्ये बॉडीला काय असतं, तर ऍक्सलरेशन असतं. म्हणजेच F इज इक्वल टू एम आहे, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला न्यूटनचा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन असतं. बरोबर. मग या ठिकाणी फोर्स कसला आहे, हा जो फोर्स आहे हा फोर्स कसला आहे, तर हा रिस्टोरिंग फोर्स आहे. आणि ऍक्सलरेशन म्हणजे हे ऍक्सलरेशन जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. बरोबर. म्हणजे आता काय करता येईल, जरा विचार करा. या ठिकाणी मी हे ऍक्सलरेशनची व्हॅल्यू उचलतो आणि या ठिकाणी टाकतो. बरोबर, या ठिकाणी म्हणजेच काय येईल, देअरफॉर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, हा रिस्टोरिंग फोर्स आपल्याला मिळेल F इज इक्वल टू एम इंटू ऍक्सलरेशन आहे d2x अपॉन dt स्क्वेअर. बरोबर, असं मिळेल आपल्याला. हा काय मिळाला आपल्याला, रिस्टोरिंग फोर्स मिळाला. हा काय मिळाला आपल्याला, रिस्टोरिंग फोर्स. बरोबर. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघा. इक्वेशन 1 मध्ये एफ म्हणजेच रिस्टोरिंग फोर्स आहे आणि इक्वेशन 2 मध्ये आपल्याला रिस्टोरिंग फोर्सची ही व्हॅल्यू मिळाली. मग इक्वेशन 2 ची ही व्हॅल्यू आपण काय करूयात, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूयात. मग इथं लिहूयात, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग आपल्याला काय मिळेल बघा, ही व्हॅल्यू उचलतो आणि इथं टाकतो. आपल्याला मिळेल m d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स, असं मिळेल आपल्याला. बरोबर. आता काय करता येईल आपल्याला बघा बरं, आपण एक काम करूयात, हे मास इकडे मल्टिप्लाय, हे या बाजूला नेऊयात आणि डिवाइड करूयात. म्हणजे काय येईल बघा, d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के अपॉन एम, याला ब्रॅकेट टाकतो, इंटू एक्स. बरोबर. ठीक आहे. आता के अपॉन एम म्हणजे काय, आपण थेअरीमध्ये शिकलोय बघा, फर्स्ट लेक्चर मध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. बरोबर. के अपॉन फर्स्ट का सेकंड लेक्चर मध्ये मी सांगितलं बघा, के अपॉन एम यालाच आपण काय म्हणतो, ओमेगा स्क्वेअर. आणि ओमेगा म्हणजेच काय असतो, तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे कसं येतंय हे लक्षात ठेवा, मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही दोन्ही लेक्चर बघा, तुम्हाला हे नक्की लक्षात येईल. मग या ठिकाणी काय येतंय बघा बरं, d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस साइन आहे असं, के अपॉन एम लक्षात ठेवा, ओमेगा स्क्वेअर आहे आणि ओमेगा म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी, जे आपण ओमेगानं काय करतो, इंडिकेट करतो. म्हणजे हे येतंय ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. त्याच्यासाठी तुम्हाला पाठीमागचं लेक्चर बघावं लागेल, तरच तुम्हाला हे कळेल. ठीक आहे. आता ही पूर्ण टर्म या बाजूला आणूयात. या बाजूला आणल्यानंतर काय होईल, तर प्लस होईल. बरोबर. काय होणार आहे, प्लस. आपण एक काम करूयात, इथे एक स्टेप वाढवूयात, एक स्टेप आपण इथं वाढवूयात. ही पूर्ण टर्म मी या बाजूला आणतो. म्हणजेच काय येईल इथं, d2x अपॉन dt स्क्वेअर. बरोबर. या बाजूला आणल्यानंतर काय होईल, प्लस होईल के अपॉन एम इंटू एक्स इज इक्वल टू 0. आणि याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर 3 असं म्हणतो. आणि आता काय करतो, के अपॉन एमच्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन नंबर 4. तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 हे जे दोन इक्वेशन आहेत, या दोन्ही इक्वेशनलाच आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM असं म्हणतो. म्हणजे जो पार्टिकल SHM करतोय त्या पार्टिकलचं डिफरन्शियल इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 न आपण रिप्रेझेंट करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. हे लक्षात ठेवायचंय बघा. इथं लिहूयात आपण, देअरफॉर इक्वेशन 3 and 4 represents differential equation of particle performing SHM. जो पार्टिकल SHM परफॉर्म करतोय त्याचा डिफरन्शियल इक्वेशन आपण या किंवा या मेथडने किंवा या दोन इक्वेशनने आपण लिहितो, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला वाटतं की हे तुमच्या इक्वेशन लक्षात आलेलं असेल, खूप इझी होतं. तर हे व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण पुढचं इक्वेशन बघूया. ओके, बघा इथे एक क्वेश्चन लिहिलाय. क्वेश्चन काय आहे बघा, युझिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM derive expression for acceleration of particle performing SHM. बरोबर. जो पार्टिकल काय करतोय,
जो पार्टिकल SHM करतोय, काय करतोय, SHM करतोय, तर त्या पार्टिकलचं आपल्याला काय करायचंय, ऍक्सलरेशन साठी इक्वेशन फाइंड आउट करायचं की त्या पार्टिकलचं ऍक्सलरेशन नक्की काय असेल, त्याचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला बघायचंय. आणि ते एक्सप्रेशन जे आहे ऍक्सलरेशनचं ते आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन वरून काय करायचं, फाइंड आउट करायचं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्सलरेशनचं हे इक्वेशन बघितलेलं होतं ऑलरेडी. ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. तर आपल्याला जे मिळणारं एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन हेच असणार आहे, पण ते एक्सप्रेशन आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन वरून कसं येते ते बघायचं. ठीक आहे, खूप इझी आहे आणि एक्सप्रेशन पण खूप छोटं आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. आपण सुरुवात कुठून करणार, डिफरन्शियल इक्वेशन पासून. मग इथे लिहूयात वी नो डिफरन्शियल इक्वेशन, वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ पार्टिकल. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्या पार्टिकलचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहित आहे. सो वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज, काय येते डिफरन्शियल इक्वेशन आताच आपण बघितलं, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. बरोबर, हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याकडे आहे. एक काम करूयात, या टर्मला आपण या बाजूला नेऊयात, म्हणजेच काय येईल बघा, d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. बरोबर, आता झालेलं जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन मध्ये बघा आपल्याला ही टर्म आपल्याला आली होती किंवा गेली होती. d2x अपॉन dt स्क्वेअर म्हणजेच काय, मी मगाशी सांगितलं होतं की दोन वेळेस डिफरन्शिएशन घेतलंय आपण, कशाचं, तर डिस्प्लेसमेंटचं. आणि ज्यावेळेस डिस्प्लेसमेंटचं दोन वेळेस आपण डिफरन्शिएशन घेतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, तर ऍक्सलरेशन. म्हणजे थोडक्यात d2x अपॉन dt स्क्वेअर म्हणजेच काय आहे, तर ऍक्सलरेशन आहे. जरा इथं समजून घेऊ शकताय तुम्ही. बघा, डिस्प्लेसमेंट जे आहे, या डिस्प्लेसमेंटला ज्यावेळेस तुम्ही डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू टाइम, dx अपॉन dt, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, वेलॉसिटी. याला म्हणतो आपण सिंगल डिफरन्शिएशन. बरोबर, म्हणजेच डिस्प्लेसमेंटचं एकदा डिफरन्शिएशन जर केलं आपण, म्हणजेच एकदा डेरिव्हेटिव्ह जर काढलं तर आपल्याला वेलॉसिटी मिळते. आणि जर या वेलॉसिटीचं अजून एकदा विथ रिस्पेक्ट टू टाइम जर तुम्ही डिफरन्शिएशन जर केलं तर आपल्याला काय मिळतं, तर dv अपॉन dt. आणि चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय असतं, ऍक्सलरेशन. म्हणजे जरा बघा आपण काय केलं, डिस्प्लेसमेंटचं या ठिकाणी एकदा डिफरन्शिएशन केलं आणि आलेल्या आन्सरचं परत एकदा डिफरन्शिएशन जर केलं आपण, आलेल्या आन्सरचं परत एकदा डिफरन्शिएशन जर केलं तर आपल्याला ऍक्सलरेशन मिळतं. म्हणजेच थोडक्यात आपण डिस्प्लेसमेंटचं किती वेळेस डिफरन्शिएशन केलं, दोन वेळेस, आणि आपल्याला काय मिळालं, तर ऍक्सलरेशन. बरोबर, या दोन्ही डिफरन्शिएशनला आपण असं लिहू शकतो, d2x अपॉन dt स्क्वेअर. हा त्याचा अर्थ आहे, येत्या लक्षात. मग बघा इथं d2x अपॉन dt स्क्वेअर म्हणजेच काय, तर ऍक्सलरेशन. म्हणजेच मी इथे लिहू शकतो a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द ऍक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. हे जे आहे हे मिळालेलंच काय आहे, तर ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन अगदी 2-3 ओळीमध्येच येणार होतं. इझी होतं, पण याचा अर्थ समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथं लिहू शकतो आपण दिस इज required expression, this is required expression for acceleration of particle performing SHM. म्हणजेच आपण हे ऍक्सलरेशनचं जे इक्वेशन आपण मिळवलं, हे ऍक्सलरेशनचं इक्वेशन आपण कशावरून मिळवलं, तर डिफरन्शियल इक्वेशन. असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्यावेळेस तुम्हाला हे लिहायचं. ठीक आहे, अजून एक महत्वाची गोष्ट कळते इथं बघा, ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. आणि इथं काय, तर मायनस साईन आहे. मायनस साईन काय इंडिकेट करणार, द निगेटिव्ह साईन शोज दॅट ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. बरोबर आहे, मायनस साईन इथं लक्षात ठेवा काय इंडिकेट करतंय, की जे ऍक्सलरेशन आहे हे ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार. म्हणजे हा पार्टिकल जो आहे, हा पार्टिकल ज्यावेळेस लक्षात ठेवा SHM करत असेल त्यावेळेस लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस या डायरेक्शन मध्ये होईल त्यावेळेला ऍक्सलरेशन जे आहे ते ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट सपोज या डायरेक्शन मध्ये असेल तर ऍक्सलरेशनची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजेच ऍक्सलरेशन नेहमी टुवर्ड्स द मीन पोझिशनला असणार. बरोबर आहे का, डिस्प्लेसमेंट इकडे गेला
की डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये होत असेल तर त्यावेळेला ऍक्सलरेशन इकडे होणार या डायरेक्शन मध्ये, बरोबर. आणि ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट इकडे होईल, पार्टिकल ज्यावेळेस या डायरेक्शन मध्ये होईल किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट ज्या वेळेला या डायरेक्शन मध्ये असेल त्यावेळेला ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, बरोबर आहे. तर इथं आपण इथं तुम्हाला लिहायचं, इथं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं द निगेटिव्ह साइन शोज दॅट ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन, किंवा द निगेटिव्ह साइन शोज दॅट ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, स्टेट द कंडिशन्स फॉर द मॅक्सिमम अँड मिनिमम ऍक्सलरेशन. ठीक आहे, मॅक्सिमम आणि मिनिमम ऍक्सलरेशन कधी असणार आहे त्याच्या कंडिशन्स एक्सप्लेन करा किंवा डिस्कस करा. ठीक आहे. तर थेअरीमध्ये आपल्याला ऑलरेडी आपण शिकलेलो आहे, तेच आपल्याला काय करायचं, या एक्सप्रेशन वरून येतंय का ते चेक करायचं, बरोबर की नाही. मग आता कंडिशन फॉर आपण काय करूयात, मॅक्सिमम ऍक्सलरेशन बघूयात की मॅक्सिमम ऍक्सलरेशन बॉडीला कधी असेल, किंवा मिनिमम ऍक्सलरेशन पहिल्यांदा बघूया. चला, की बॉडीचं मिनिमम ऍक्सलरेशन नक्की कधी असेल. जरा विचार करा, ही अशी डायग्राम आहे. ठीक आहे, ही मेन पोझिशन आहे, हा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल काय करतोय, SHM करतोय, बरोबर. तर या ठिकाणी या पार्टिकलचं हे काय असणार आहे तर डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे. जशी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू, लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू कमी 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 होत जाईल, मीन पोझिशनला जसा एक्स 0 होईल तसं काय होणार आहे, लक्षात ठेवा बघा, एक्स जर 0 झाला तर ऍक्सलरेशन काय होणार, 0 होणार, म्हणजेच ऍक्सलरेशन त्या ठिकाणी मिनिमम असेल. मग एक्स वरती काय आहे तर ऍक्सलरेशन डिपेंड आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंटच असणार आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऍक्सलरेशन पूर्णपणे डिस्प्लेसमेंट वरतीच डिपेंड आहे. मग डिस्प्लेसमेंट 0 झालं तर ऍक्सलरेशन काय होऊ शकतं तर मिनिमम होऊ शकतं. मग डिस्प्लेसमेंट या ठिकाणी 0 कधी होणार ते कळलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट हे मीन पोझिशनला काय होतं तर 0 होतं, म्हणजेच मीन पोझिशनला ऍक्सलरेशन काय असणार आहे तर मिनिमम असणार आहे, बरोबर. म्हणजे इथं आपण लिहू शकतो ऍट मीन पोझिशन x इज इक्वल टू 0, आणि x इज इक्वल टू 0 जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा बरं, -ω² इंटू 0 म्हणजेच a मिनिमम. सो मिनिमम ऍक्सलरेशन इज 0 ऍट द मीन पोझिशन, बरोबर. मिनिमम ऍक्सलरेशन त्या बॉडीचं किती असणार आहे तर 0 असणार आहे, आणि ते मिनिमम ऍक्सलरेशन 0 कुठे असणार आहे तर मीन पोझिशनला, म्हणजे पार्टिकल ज्या वेळेला मीन पोझिशनला येतो त्यावेळेला, बरोबर. आणि थेअरीमध्ये पण आपण हेच शिकलोय, मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते आणि डिस्प्लेसमेंट 0 असतं, त्याचप्रमाणे ऍक्सलरेशन पण 0 असतं आणि रिस्टोरिंग फोर्स सुद्धा काय असतो तर 0 असतो, हे शिकलो होतो. आता कंडिशन फॉर मॅक्सिमम ऍक्सलरेशन बघूयात, की बॉडीचं ऍक्सलरेशन किंवा त्या पार्टिकलचं ऍक्सलरेशन मॅक्सिमम कधी असेल. बघा जरा विचार करा, ऍक्सलरेशन हे डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंट आहे, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असेल तर ऍक्सलरेशन मॅक्सिमम असेल. मग पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आहे, या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट ते मॅक्सिमम कुठं असणार आहे तर ते मॅक्सिमम एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तो पार्टिकल पोहोचेल या ठिकाणी, किंवा पार्टिकल जर या ठिकाणी पोहोचला या साईडला, बरोबर, या ठिकाणी, तर दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट कसं आहे मॅक्सिमम आहे, आणि म्हणजेच एक्स्ट्रीम राईट साईडला आणि एक्स्ट्रीम लेफ्टला ज्यावेळेस तो पार्टिकल पोहोचेल त्यावेळेला त्याचं ऍक्सलरेशन मॅक्सिमम असेल, बरोबर आहे का, समजतंय. मीन पोझिशन पासून या साईडला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, या ठिकाणी पार्टिकल ज्यावेळेस पोहोचेल या ठिकाणी त्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू मॅक्सिमम, म्हणजे लक्षात ठेवा पार्टिकलचं एक्स्ट्रीम राईट साईडला पोहोचल्यानंतर ऍक्सलरेशन मॅक्सिमम झालेलं असेल, आणि पार्टिकल ज्या वेळेला एक्स्ट्रीम लेफ्टला पोहोचलेला असेल इथे त्यावेळेला सुद्धा त्याचं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असेल, म्हणजे याचा अर्थ इथं सुद्धा ऍक्सलरेशन मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ठीक आहे, एक्स इज इक्वल टू, आता जसं इथं एक्स इज इक्वल टू आपण 0 म्हणलं होतं तसं एक्स इज इक्वल टू काय लिहिणार, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण लक्षात ठेवा अँप्लिट्यूड असं म्हणतो. काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो. म्हणजेच एक्स इज इक्वल टू या ठिकाणी आपण लिहिणार +a, आणि या ठिकाणी एक्स इज इक्वल टू आपण लिहिणार -a.
मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच लक्षात ठेवा आपण काय म्हणतो तर अँप्लिट्यूड असं म्हणतो. अँप्लिट्यूड आपण ए ने इंडिकेट करतो. इथं मायनस का दिलं कारण की ही अपोजिट साइड आहे म्हणून ती डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी मायनस लिहिलंय. इकडची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे किंवा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे म्हणून इकडे प्लस लिहिलंय, इकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे म्हणून मायनस लिहिलंय. किंवा तुम्ही असं पण इमॅजिन करू शकता की या साईडचं डिस्प्लेसमेंट आणि या साईडचं डिस्प्लेसमेंट दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे एकदा अँप्लिट्यूड प्लस आणि एकदा काय येणार आहे मायनस येणार आहे. म्हणून इथं आपण प्लस मायनस ए असं लिहिलं. येतं लक्षात? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असतं तर अँप्लिट्यूड प्लस मायनस फक्त डायरेक्शन साठी लिहिलेलं आहे. मग हे काय करूयात आपण एक्स इज इक्वल टू प्लस मायनस हे आपण या ठिकाणी टाकूयात. मग काय येईल बघा बरं. देअरफॉर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू प्लस मायनस ए. ठीक आहे. आता जरा बघा मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनसच येणार आणि मायनस मायनसचं प्लस येणार आहे म्हणजे या ठिकाणी प्लस मायनस असं साईन येईल. म्हणजेच ए इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू काय येणार आहे ए. हे जे ऍक्सलरेशन आपल्याला मिळालंय हे ऍक्सलरेशन कसलं असणार आहे मॅक्सिमम ऍक्सलरेशन असेल. सो मॅक्सिमम ऍक्सलरेशन इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए इतकं येईल. बरोबर आहे. आणि मॅक्सिमम ऍक्सलरेशन त्या पार्टिकलला कधी असणार आहे तर एक्स्ट्रीम पोझिशनला. कायम लक्षात ठेवा या ठिकाणी मीन पोझिशनला ऍक्सलरेशन हे मिनिमम असेल ते किती असणार आहे 0. या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सलरेशन किती असणार आहे तर मॅक्सिमम ते किती असणार आहे ओमेगा स्क्वेअर इंटू ए. आणि या ठिकाणी पण ऍक्सलरेशन मॅक्सिमम असेल ते किती असणार आहे लक्षात ठेवा मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए. येतं लक्षात? इकडं प्लस इकडच्या बाजूला आपण मायनस डायरेक्शन साठी लिहिलेलं आहे. प्लस मायनस फक्त डायरेक्शन इंडिकेट करणार आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं त्या पार्टिकलचं ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन आणि त्याच्यानंतर आपण दोन महत्वाच्या कंडिशन बघितल्या की पार्टिकलचं ऍक्सलरेशन मिनिमम आणि मॅक्सिमम कधी असेल. मला वाटतं दोन्ही सुद्धा एक्सप्रेशन तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेले असतील. तर आजचं लेक्चर मी इथं थांबवतोय. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. झालेले सगळेच्या सगळे एक्सप्रेशन व्यवस्थित बघा आणि लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचंय. आणि लेक्चर जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.